8-21-21 या खताबद्दल माहिती बघणार आहोत। तर यात कोणत्या प्रकारची अन्नद्रव्ये असतात? तर मित्रांनो, यात पिकासाठी आवश्यक असणारी नत्र, स्फुरद, पालाश, तसेच मॅग्नेशियम, गंधक आणि बोरान, तसेच झिंक आणि लोह ही अन्नद्रव्ये असतात। तर हे कुठल्या प्रकारचे खत आहे आणि ते पीक पोषणात कसे मदत करते? तर क्रॉपटक हे महाधनच्या विविध खतांपैकी एक नाविन्यपूर्ण खत आहे। त्यात न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचा NUT वापर केला आहे। तसेच यातील अनोखी न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी मातीची जी काही उत्पादन क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे सुधारते आणि पिकांद्वारे अन्नद्रव्याचे शोषण चांगल्या प्रकारे वाढवते। यामध्ये आहेत आवश्यक मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जी पिकाला संतुलित पोषण प्रदान करतात। भारतात प्रथमच निर्मित केले गेलेले खत यातील संतुलित प्रमाणातील अन्नद्रव्ये सक्रिय मुळांच्या विकासाला आणि त्यांच्या जोमदार वाढीस मदत करतात। तसेच याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा फायदा होतो? तर मित्रांनो, उत्पादनात 10 ते 12% वाढ होते, खतावरील 10% खर्च कमी होतो। तर मित्रांनो, हे जर खत तुम्ही दिले तर जो काही आपण अतिरिक्त खतांचा खर्च करतो तर तो अतिरिक्त खर्च 10% या ठिकाणी कमी होतो हे खत दिल्याने। तसंच कांदा या पिकाला जर हे खत जर दिले तर कांदा जर आपण 5-6 महिने जरी साठवून ठेवला तर तो 5-6 महिने चांगल्या प्रकारे टिकतो, म्हणजेच तो खराब होत नाही। तसेच कोणत्या पिकासाठी शेतकरी याचा वापर करू शकतो? तर मित्रांनो, याचा जो काही वापर आहे आपण कांदा पिकासाठी करू शकतो, मका पिकासाठी करू शकतो आणि कापूस पिकासाठी करू शकतो। तर आपण ह्या 3 पिकासाठी याचा वापर करू शकतो। तर खूप चांगल्या प्रकारचं 8-21-21 हे खत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर 10-26-26 जर अवेलेबल होत नसेल किंवा 12-32 अवेलेबल होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही 9-24-24 हे खत अवेलेबल करण्याच्या शोधात असतात आणि 9-24-24 देखील जर तुम्हाला अवेलेबल नाही झालं तर तुम्ही मका पीक लागवड केलेली असेल किंवा कांदा पीक किंवा कापूस पीक लागवड केलेलं असेल तर त्याच्यासाठी पर्यायी म्हणून 8-21-21 हे खत म्हणजे तुम्ही कोणत्याही पिकाला म्हणजेच ह्या 3 पिकांना देऊ शकतात। कापूस असेल, कांदा असेल किंवा मका असेल। कारण याच्यात म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम आणि सोबत गंधक, बोरान आणि झिंक, लोह हे अन्नद्रव्ये देखील म्हणजे याच्यात उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारचं महाधन क्रॉपटेक म्हणजेच NPK जबरदस्त असं खत आहे। तर याचा वापर जर तुम्ही या पिकाची लागवड केलेली असेल, कापूस, मका किंवा कांदा, तर याच्यासाठी नक्कीच करा। तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळतील। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका आणि भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।